कास पठार फिरायला येत आहे तर काय काय काळजी घ्याल। नमस्कार मंडळी, मी विकास, माझं गाव कास। पर्यटकांना येणाऱ्या अडचणीबाबत आज आपण बोलणार आहोत। कास पठार फिरायला येत आहे तर थोडे पैसे सोबत घेऊन या, कारण इकडे मोबाईलला नेटवर्क ठराविक ठिकाणीच असते, त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करताना खूप साऱ्या अडचणी येतात। आणि बरेच पर्यटक आम्हाला विचारतात ऑनलाईन फुल आहे तर आम्हाला कास पठार पाहायला तिकीट मिळेल काय। तर मंडळी, कास पठारावर प्रत्येक एंट्री गेट आणि पार्किंगमध्ये तिकीट काउंटर आहेत, पण सुट्टीच्या दिवशी ट्रॅफिक आणि गर्दी जास्त झाली की तिकीट काउंटर बंद केले जातात, त्यामुळे शक्यतो गर्दीच्या दिवशी न येता एरवी येण्याचा प्रयत्न करा। तर मंडळी, सुट्टीच्या दिवशी गर्दी खूप जास्त असते, त्यामुळे ट्रॅफिक जाम होते। तर पुण्याहून आणि मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांना ट्रॅफिकमध्ये अडकायचं नसेल तर पर्यायी मार्गाचा वापर करून तुम्ही तुमची ट्रिप अविस्मरणीय बनवू शकता। कास पठार बघून झालं की तुम्ही तुमची गाडी घेऊन कास तलावामार्गे अंधारी गावात जाऊन अंधारी गावातून सह्याद्रीनगरला जाऊ शकता। सह्याद्रीनगरला गेल्यानंतर ज्यांना महाबळेश्वरला जायचं आहे त्यांना महाबळेश्वरला तिथून रस्ता आहे, आणि ज्यांना महाबळेश्वरला जायचं नाही ते सह्याद्री मार्गातून सरळ कुसुंबीतून मेढ्यातून पाचवडला निघू शकता आणि ट्रॅफिक टाळू शकता। आणि हो, कास पठार फिरून झालं की जेवायला आमच्या कास आई रेस्टॉरंट आणि कॅम्पिंगला नक्की या, कास तलावा शेजारी। धन्यवाद।